पराक्रम आणि साहस यांच्या जोडीला नैतिकता आणि मानवतेची जोड असलेली व्यक्ती नेहमीच यशस्वी होते. हे आयुष्य आहे. इथं झालेल्या चुका विसरून परत नव्याने कामाला लागायचे असते. कारण भूतकाळ हा सतत डोक्यात ठेवला तर आपला वर्तमान काळ सुद्धा बिघडतो. मन किती मोठं आहे हे महत्त्वाचं नाही, मात्र मनात किती आपलेपणा आहे हे महत्त्वाचं आहे. कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही. स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे राहावे लागते. हातोडी आणि छन्नीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला सुद्धा विशिष्ट आकार प्राप्त होत नाही. असंच माणसाचं सुद्धा आहे. भुकेल्याला अन्न देणे आणि दुःखी माणसाला हसवणे हे जगातील सर्वश्रेष्ठ दान आहे. जखमा वेगवेगळ्या असल्या तरी वेदना त्याच असतात. जगणं शिकावं लागत नाही, जगण्याकडे बघणं शिकता आलं पाहिजे. जीवनात आज आलेल्या परिस्थितीशी जो संघर्ष करील त्यालाच उद्याचं सुख अनुभवायस मिळेल. आयुष्यात सगळ्याच इच्छा पूर्ण होतील असं नसतं. काही अपूर्ण असलेल्या इच्छा सुद्धा जगण्याची उमेद देतात. सुखासाठी कुणापुढे हात पसरू नका, वेळ वाया जाईल. त्यापेक्षा दुःखाशी दोन हात करा, चांगली वेळ येईल. जीवनाप्रती इच्छा आणि जिद्द असेल तर आलेल्या परिस्थितीवर पर्याय शोधायला वेळ लागत नाही. देवासमोरून साखरेचा कण उचलून नेणाऱ्या मुंगीचा आत्मविश्वास आभाळापेक्षाही मोठा असतो. समाधान पाहिजेच असेल तर ते कसंही मिळवता येते. दुःखाचं काय, ते आपोआपच येत असतं. पुस्तकाच्या पलटणाऱ्या पानांपेक्षा आयुष्याची पलटणारी पानं ही खूप काही शिकवून जात असतात. परिश्रमाचं पावित्र्य राखणारी माणसं बुद्धीच्या जोरावर जीवनातली कोणतीही स्पर्धा जिंकू शकतात. उद्याचं सुख त्यालाच अनुभवायला मिळेल जो आज असलेल्या परिस्थितीशी संघर्ष करेल. आयुष्याने, परिस्थितीने किती आणि कशा जरी अनिश्चित रंगांची उधळण केली तरी त्यात आपल्या अस्तित्वाचा रंग मावळता कामा नये. आत्मविश्वासाचा अभाव हेच अपयशाचे खरे कारण. आपण जर लोकांना ओळखू लागलो तर कोणीही आपलं नाही, पण आपण जर लोकांना समजून घेतलं तर सर्वजण आपले आहेत. माणसाच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक समस्यांची दोन कारणे असतात. एक तर त्याला नशिबापेक्षा जास्त हवं असतं आणि दुसरं म्हणजे ते वेळेच्या आधी हवं असतं. विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात दिवस घालवा, कारण विचाराने माणूस खचतो आणि प्रयत्नाने प्रगतीच्या मार्गावर पोहोचतो. ज्यांना दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमतही असते. म्हणून जे दिवस आपण काढले आहेत त्याची सतत जाणीव ठेवावी. डोक्यातील ज्ञान, खिशातील पैसा आणि जीवनातील बरंचसं तेवढंच साठणार आहे जेवढी क्षमता आपल्याला दिलेली आहे. दुःख गिळून आनंद व्यक्त करणे म्हणजे जीवन. कष्ट करून फळ मिळवणे म्हणजे व्यवहार. स्वतः जगून दुसऱ्यांना जगू देणे म्हणजे सहानुभूती. आणि माणुसकी शिकून माणसासारखे वागणे म्हणजे अनुभूती. राग आल्यावर ओरडायला कधीच ताकद लागत नाही. राग आल्यावर खरी ताकद लागते ती शांत बसायला. लक्षात ठेवा, शब्द येतात हृदयातून पण अर्थ निघतात डोक्यातून. आयुष्यात यश मिळते तेव्हा कळते की आपण कोण आहोत, पण अपयशी होतो तेव्हा कळते की आपले कोण आहेत.
ज्याने आयुष्यात पावलोपावली संघर्षाची झळ सोसलीये तीच व्यक्ती नेहमी इतरांना आनंद देऊ शकते, कारण आनंदाची किंमत त्याच्या एवढी कोणालाच ठाऊक नसते. जीवनात त्रास त्यांनाच होतो जे सतत जबाबदारी स्वीकारतात, आणि जबाबदारी स्वीकारणारे कधीच हारत नाहीत. एकतर ते जिंकतात किंवा काहीतरी शिकतात. जर आयुष्यात खरंच जिंकायचे असेल तर निंदाखोरांकडे दुर्लक्ष करा, कारण ते तुमचे मनोबल संपवण्याशिवाय दुसरं काहीच करू शकत नाहीत. सोनं ठेवायला लॉकर सहज मिळून जातो, पैसे ठेवायला बँक सहज मिळून जाते, पण मनातील गोष्ट सांगायला योग्य माणूस मिळणं याला खूप भाग्य लागतं. आपले विचार हेच आपल्या भविष्याचा चेहरा आहे. नकारात्मक विचार केला तर प्रत्येक संधीमध्ये आपल्याला अडचणी दिसतात, आणि सकारात्मक विचार केला तर प्रत्येक अडचणीमध्ये संधी दिसेल. जेवढी मोठी स्वप्न असतात तेवढ्याच मोठ्या अडचणी पण येतात, आणि जेवढ्या मोठ्या अडचणी येतात यशसुद्धा तेवढंच मोठं मिळतं. संपर्कातल्या व्यक्तींना पारखताना स्वतःच्याच नजरेने पारखावे. दुसऱ्यांनी दिलेला चष्मा घालून पारखल्यास बऱ्याचदा त्यांची खरी ओळख होतच नाही. आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ. चांगली पाने मिळणे आपल्या हातात नसते, पण मिळालेल्या पानांवर चांगला डाव खेळणे यावर आपले यश अवलंबून असते. कोंबडा कितीही पाठीखाली झाकून ठेवला तरी तो आरवतोच, व सूर्य कितीही झाकला तरी तो उगवेलच. तसेच रात्रीनंतर दिवस येतोच. रिकाम्या भांड्यावर झाकण आणि चुकीच्या विचारांची पाठराखण काहीच कामाची नसते. स्वतःच्या विचारानुसार चालाल तर योग्य मार्गावर जाल. लोकांचा विचार करत बसाल तर रस्ता भटकाल. भावनांचा आणि वेदनांचा कधीच हिशोब लावता येत नाही. त्या ज्याच्या असतात त्यालाच कळतात. अट्टहासाने जोपासलेला राग, दुसऱ्याने भरलेले कान आणि वैरभावनाच माणसाला अनेकदा हरवते. हे ज्यांना समजत नाही त्यांना आपण कशाने हरलो हे आयुष्यभर उमगत नाही. शोधून प्रेम करणारी व्यक्ती सापडत नसते. नशिबात असेल तर देव त्या व्यक्तीची भेट करूनच देतो. त्या व्यक्तीला आपल्या आयुष्यात आणतोच. सांभाळून घेणारी व्यक्ती आयुष्यात असेल तर कोणत्याच गोष्टीची भीती नसते. प्रत्येक गोष्टीची किंमत फक्त 2 वेळा समजते. एक ती मिळण्यापूर्वी आणि दुसऱ्यांदा गमावल्यानंतर. मधल्या काळात तिची काहीच किंमत नसते. वाईट कुणीच नसतं. जीवनात अशीही वेळ पण येते की माणूस कितीही खरा आणि चांगला वागला तरी तो कोणाच्या तरी मनासारखा न वागल्यामुळे वाईट ठरत असतो. आयुष्यात येणारे जाणारे खूप लोक असतात, पण कोणत्याच परिस्थितीत कारण न देता थांबणारे लोक खूप कमी असतात.